हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, महाराष्ट्रीयन लेडीज या साडीला सगळ्यात जास्त प्राधान्य देतात. लग्न असू दे, कुठला समारंभ असू दे, छोटा मोठा प्रोग्राम असू दे, महाराष्ट्रीयन लेडीज या साडी नेसतातच. साडी ही कितीही सुंदर असू देत, साडीचा ओव्हरऑल लुक हा साडीच्या ब्लाउज वरतीच डिपेंड असतो, राईट. साडीचा ब्लाउज जर आपण व्यवस्थित स्टिच करून घेतला किंवा साडीचा ब्लाउजचा कलर हा आपण व्यवस्थित चूज केला तर साडी ही आपल्याला नक्कीच सुंदर दिसते आणि सगळ्यांमध्ये आपण नक्कीच उठून दिसतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका कलरचा ब्लाउज बघणार आहोत जो 13 वेगवेगळ्या साड्यांवर मॅच होतो. तर हा ब्लाउज तुमच्याकडे असला तर तुम्हाला कुठल्याही वेगळ्या ब्लाउज हा घालायची गरज पडणार नाही किंवा तुम्ही एखाद्या घाई गडबडीत असाल, कुठे तुम्ही प्रोग्रामला जात असाल, तुमच्याकडे एखाद्या साडीवरती मॅचिंग ब्लाउजच नसेल आणि जर तुमच्याकडे ह्या कलरचा ब्लाउज असला तर तुम्ही पटकन तुमचं आवरू शकता किंवा पटकन तुमचा वेळ न घालवता तुम्ही साडी ही निवडू शकता. तो ब्लाउज आहे पिंक कलरचा ब्लाउज. यस, पिंक कलरचा ब्लाउज हा असा आहे की तो प्रत्येक साडीवर मॅच होतो. 13 वेगवेगळ्या साड्यांवर हा पिंक कलरचा ब्लाउज मॅच होतो आणि उठून दिसतो. तर बघूयात की त्या 13 वेगवेगळ्या साड्या कोणत्या. मध्ये नंबर 1 आहे व्हाईट साडी. यस, व्हाईट साडी आणि पिंक ब्लाउज हे कॉम्बिनेशन एकदमच परफेक्ट आहे. व्हाईट साडीवरती तुम्ही जर पिंक ब्लाउज घातला तर तुमचा लुक हा एकदमच परफेक्ट आणि क्लासी वाटेल. आहे ग्रे साडी. ग्रे साडीवरती पिंक ब्लाउज म्हणजे एक स्टायलिश आणि युनिक कॉम्बिनेशन. तर ग्रे साडीवरती ही तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज हा मिसमॅच करू शकता. नंतर आहे पर्पल साडी. पर्पल साडी आणि पिंक कलरचा ब्लाउज हे कॉम्बिनेशन मॅच केलं तर हे कॉम्बिनेशन एकदमच अट्रॅक्टिव्ह दिसतं. यामध्येही तुमचा लुक खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर आहे नेव्ही ब्ल्यू किंवा स्काय ब्ल्यू कलरची साडी. आता या दोन्ही कलर वरती हा पिंक कलरचा ब्लाउज खूपच जास्त उठून दिसतो. तर हे कॉम्बिनेशन ही तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. नंतर आहे येलो साडी. येलो साडी आणि पिंक ब्लाउज हे एक फ्रेश आणि फेस्टिव्ह कॉम्बिनेशन आहे. हे खूप सुंदर दिसतं. नंतर आहे ग्रीन साडी. ग्रीन कांजीवरम साडीवर पिंक कलरचा ब्लाउज हा रिच आणि ट्रॅडिशनल लुक देतो. ग्रीन कलरच्या साडीवर तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज हा एखाद्या वेडिंग साठी किंवा ट्रॅडिशनल प्रोग्राम साठी किंवा एखाद्या पूजेसाठीही वेअर करू शकता. हा तुम्हाला खूप सुंदर लुक देतो. तर आहे ऑरेंज साडी. ऑरेंज साडीवर पिंक ब्लाउज हा एकदमच हॉट लुक देतो आणि हटके लुक देतो. तर ऑरेंज कलरच्या साडीवरही तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज हा वेअर करू शकता. तर आहे ब्लॅक साडी. आता ब्लॅक साडीवर पिंक कलरचा ब्लाउज म्हणजे पार्टी लुक. तर तुम्हाला कुठे पार्टीसाठी तयार व्हायचं असेल तर तुम्ही ब्लॅक साडीवरती पिंक ब्लाउज हा नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर आहे ऑफ व्हाईट साडी. ऑफ व्हाईट आणि पिंक हे एकदमच डिसेंट कॉम्बिनेशन आहे. तर हेही तुम्ही ट्राय करू शकता. नंतर आहे ब्राऊन साडी. ब्राऊन साडीवरही तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज ट्राय करू शकता. हा लुकही सिंपल आणि सोबर दिसतो. नंतर आहे मोरपंखी साडी. यस, पिंक ब्लाउज हा मोरपंखी साड्यांना एक उठावदार लुक देतो. तर हे कॉम्बिनेशन ही तुम्ही ट्राय करू शकता. आहे गोल्डन साडी. आता तुम्हाला जर शाही लुक हवा असेल तर तुम्ही गोल्डन साडीवरती पिंक कलरचा ब्लाउज हा नक्की ट्राय करा. हा लुक ही शाही लुक आणि एक ट्रॅडिशनल लुक दिसतो. त्यानंतर लास्ट आहे प्रिंटेड फ्लोरल साडी. आता तुम्ही बघितलं असेल काही साड्यांवरती फ्लोरलच्या प्रिंटच्या डिझाईन असतात, खूप सुंदर दिसतात. या साड्यांवरतीही तुम्ही जर पिंक कलरचा त्या शेडचा ब्लाउज जर वेअर केला तर तुमचा लुक हा अप्रतिम आणि कमालच दिसणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे पिंक कलरचा ब्लाउज या सगळ्या कलरच्या साड्यांवर खूप सुंदर लुक देतो. तर बघितलं की पिंक कलरचा ब्लाउज हा किती महत्वाचा आहे. आता जर तुमच्या वॉर्डरोब मध्ये पिंक कलरचा ब्लाउज नसेल तर आजच तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज हा तुमच्या वॉर्डरोब मध्ये ऍड करा, जेणेकरून घाई गडबडीत तुम्हाला कुठलीही साडी ही वेअर करायची असेल तर तुमच्याकडे पिंक कलरचा ब्लाउज असेल तर तुम्ही मिसमॅच करून वेअर करू शकता. आता मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही पिंक कलरचा ब्लाउज हा स्टिच करून घेणार असाल तर काय करा,
तो ब्लाऊज थोडासा फॅन्सी टाईपचा स्टिच करून घ्या, जेणेकरून तो तुम्हाला काठपदर साडी, डिझायनर साडी, एखादी ऑर्गेन्झा साडी, सगळ्या साड्यांवर तो छान प्रकारे मॅच होईल. आणि जर तुम्ही स्लीवलेस मध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज हा स्लीवलेस ही स्टिच करून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.